श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 13 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार असणार आहे. तर श्रावण महिन्यातील या गुरुवारी स्वामींची ही सेवा नक्की करा. तुमच्यावर स्वामी महाराजांची अखंड कृपा राहणार आहे. तर कुठली सेवा करायची आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट अशी श्रद्धा आहे. तर श्रावण महिना अगदी उद्यापासून म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण मास सुरू होत आहे आणि चातुर्मासातील श्रावण महिन्याला मराठी वर्षात अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्रत्येक दिवशी व्रत आणि या सगळ्या व्रतांचं वेगवेगळं महत्त्व हे श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. बघा, केवळ आध्यात्मिकच नाही तर शास्त्रीय आणि नैसर्गिक दृष्ट्याही ही व्रतं अत्यंत महत्त्वाची मानली जातात. आषाढी एकादशीपासून सृष्टीचे पालक श्रीहरी विष्णू हे योग निद्रेत गेल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाचा कारभार हा महादेव शिवशंकर यांच्याकडे येतो. यंदा 2026 गुरुवारी श्रावण मासाची सुरुवात होत आहे. तसेच 5 श्रावणी गुरुवार असणार आहे. श्रावण गुरुवारी स्वामी सेवा करता येऊ शकेल. तर बघा, अशी कुठली सेवा आहे जेणेकरून स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे. गुरुवारी बघा, अनेक स्वामी भक्त स्वामींची विशेष अशी सेवा करतात. तर श्रावणातील गुरुवारी केलेली स्वामी सेवा, पूजन, नामस्मरण, उपासना बघा ही विशेष मानली जाते. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे अनेक भाविकांचे सद्गुरू आहेत. तर श्रावणातील गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केलं जातं. संपूर्ण दिवसातील अवघी बघा काही मिनटं जी आहेत ती जरी स्वामींच्या उपासनेत घालवली तरी अनेक गोष्टी साध्य होण्याच्या दृष्टीनं पुढे जाता येऊ शकतं. अनेक अडथळे, संकट, अडचणी, समस्या यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग नक्कीच सापडतो. स्वामींची जी काही उपासना कराल ती अगदी श्रद्धेनं मनापासून करायला हवी. तर बघा, स्वामी समर्थांची करेल भक्ती मिळेल त्याला सुख, शांती आणि मुक्ती. हा आहे स्वामी समर्थांच्या उपासनेचा खरा तर महिमा. तर बघा, पहिला श्रावण गुरुवार हा 13 ऑगस्ट 2026 रोजी असणार आहे. दुसरा श्रावण गुरुवार हा 20 ऑगस्ट रोजी आहे. तिसरा श्रावण गुरुवार हा 27 ऑगस्टला असणार आहे. आणि चौथा श्रावण गुरुवार हा 3 सप्टेंबर 2026 रोजी आहे. तर बघा, या श्रावणातील गुरुवारी प्रत्येक गुरुवारी 5ही गुरुवारी स्वामींची शक्यतो एकसारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा बघा, आपल्या या धकाधकीच्या काळात, या धावपळीच्या जीवनात सेवा करणं शक्य होत नाही. तर अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचं नामस्मरण, मंत्रांचं जप, स्तोत्राचं पठण किंवा श्रवण आवर्जून करावं. स्वामी सेवेचा मार्ग हा राजमार्ग आहे आणि त्यावरून चालताना कितीही खडतर जीवन असेल तरी स्वामींच्या सोबतीनं ते सुसह्य होऊ शकतं. तर बघा, स्वामी महाराजांची आपल्याला सेवा या 5ही गुरुवारी सेम करायची आहे. तर बघा, काही श्रावणातील 5 गुरुवारी रोज सकाळी स्वामी सेवेसाठी काही ठराविक वेळ राखीव ठेवायचा आहे. आणि एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणं. बघा, प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांची फोटो किंवा छोटी का होईना पण मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तर बघा, स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करायचा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई यथाशक्ती जे काही आहे ते स्वामींना तुम्ही अर्पण करावी आणि ती प्रसाद म्हणून देखील खावी. तिसरं म्हणजे स्वामींचा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे तारक मंत्र.
स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, त्याचबरोबर स्वामींचे श्लोक आहेत जे कुठले तुम्हाला येत असतील, नाहीतर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात बघा भरपूर असे श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, त्यातील तुम्ही पठण करू शकता. स्तोत्र पठण करायचं आहे. शक्य असेल तर बघा एकच माळ श्री स्वामी समर्थ म्हणजेच काय 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. त्याचबरोबर बघा तारक मंत्राचाही तुम्ही एक माळ किंवा 108 वेळा देखील तारक मंत्र म्हणू शकता. नाही शक्य 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा तरीही चालेल. आणि चौथं म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणं. बघा तुमच्या जवळपास स्वामींचा मठ असेल, केंद्र असेल तर तिथे आवर्जून जाऊन दर्शन घ्यायचं आहे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झालं नाही तर तिन्ही सांजेला दिवे लागणेला म्हणजेच प्रदोष काळी स्वामींची आरती करावी. आणि पाचवं महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यायचा आहे. संकल्प पूर्ती झाली की स्वामींचं मनापासून आभारही मानावेत. या संकल्पात बघा जर काही कमतरता राहिल्या, म्हणजे चुकून काही जर कमतरता राहिल्या किंवा करताना काही चूक झाल्या, स्वामींसमोर क्षमा याचना नक्की करावी. तर बघा अशी त्याचबरोबर श्रावण गुरुवारी शक्य असेल तर बघा श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण तुम्ही करू शकता. त्याचबरोबर स्वामी गुरु लीलामृताचं देखील पारायण करू शकता. यातील नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता बघा तुम्हाला अवलंब करायचा आहे. ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. आणि शक्य असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृतातील बघा 3 अध्याय म्हणजेच क्रमशः 3 अध्याय असं देखील तुम्ही पठण करू शकता. म्हणजेच ह्या गुरुवारी तुम्ही सुरुवात केली तर पुढच्या बुधवारपर्यंत असं 7 दिवसात एक पारायण असं तुमचं होणार आहे. पुढच्या गुरुवारी पुन्हा दुसरं पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजेच काय तर बघा पूर्ण आठवड्याभरात तुमचा पूर्ण ग्रंथ वाचून होईल. श्रावण महिन्यात हा नित्यक्रम सुरू ठेवा. अगदीच काही नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच एक माळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करा. स्वामींसमोर अगदी शांत चित्तानं बसा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा, उदबत्ती लावा, स्वामींना सुगंधी फूल अर्पण करा. बघा यानं मन शांत आणि एकाग्र होऊ शकेल. त्याचबरोबर स्वामींवरील विश्वास कमी होऊ देऊ नका. कितीही आयुष्यात अडचणी येऊ द्यात, समस्या येऊ द्यात, दुःख येऊ द्यात, स्वामी त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. स्वामींवरचा विश्वास तुम्ही कधीही ढळू देऊ नका. स्वामी सेवा उपासना फलदायी ठरेलच. याबाबत निशंक व्हा आणि निर्भय व्हा आणि अगदी मनापासून सेवा करा. मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. बघा स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही अनेक स्वामी भक्तांची बघा अतूट अशी ही श्रद्धा आहे. तर या श्रावण महिन्यातील 5ही गुरुवार ही स्वामींची सेवा करून बघा. तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अगदी बघा तुम्ही मनापासून सेवा करा, सेवेचं फळ निश्चितच 101% तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या घरावर स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.